नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। प्रथमतः मी राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301वी जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो। ज्या मातेनं आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये कालखंडामध्ये अनेक चढउतार पाहिले, अनेक कौटुंबिक अडचणीवर मात करून सुसज्ज असं प्रशासन 28 वर्ष राज्यकारभार सांभाळला। न्यायप्रिय, शिस्तप्रिय, प्रजानिष्ठ अशा लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्त जुना कवठा नगरीमध्ये आमच्या सर्व नवयुवक कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी सामाजिक बांधिलकी म्हणून भव्य असं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेता आणि रक्तसंकलनाचा तुटवडा लक्षात घेता आणि मातेनं आपल्या राज्यकारभार करत असताना न्यायप्रिय, प्रजानिष्ठ असं काम केलेलं आहे। त्याचा चेक पावलावर पाऊल ठेवून म्हणून या ठिकाणी रक्तदानाचं काम या माध्यमातून, शिबिराच्या माध्यमातून, या नवयुवक वर्गाच्या माध्यमातून घडत आहे। व तसेच सायंकाळी ठीक 4 ते 5 वाजता मातेची भव्य अशी शोभायात्रा मिरवणूक जुना कवठा नगरीमध्ये निघणार आहे आणि उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता भव्य असं प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यामध्ये हरिभक्त पारायण मैनाताई यांच्या माध्यमातून मातेच्या जीवनचरित्रावर उहापोह होणार आहे। अशी अनेक उपक्रम या निमित्त जुना कवठातील सर्व आमचे जे मल्हार मित्रमंडळ आणि नवयुवक मित्रमंडळ यांच्या वतीनं करण्यात येत आहेत व या कार्यक्रमाचा सर्वांनी आवर्जून लाभ घ्यावा मी अशी आपणास या निमित्ताने विनंती करतो। आतापर्यंत जवळपास 7 ते 8 जस्ट एक 10 मिनिटाखाली रक्तदान शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि 7 ते 8 जणांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। जवळपास या एवढ्या टेम्परेचर डिग्री सेल्सिअस असताना सुद्धा जवळपास 25 ते 30 आमच्या इच्छुक रक्तदात्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे। अशी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे। अतिशय एवढ्या कडाक्याच्या उन्हामध्ये सुद्धा रक्त संकलनाचा कार्यक्रम हा जे मल्हार मित्रमंडळाच्या तर्फे कवठा येथे आयोजित केलेला आहे। अतिशय चांगली बाब आहे। दरवर्षी हे उपक्रम राबवत असतो, दरवर्षीच कार्यक्रम असतो हा। डीजे किंवा वायफळ इतर खर्च करण्यापेक्षा असे सामाजिक उपक्रम घेणं खूप गरजेचं, आजच्या काळाला ही गरज आहे। अतिशय चांगला उपक्रम आहे आणि सर्वांनीच नाही का ह्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे आणि अशा प्रकारचे उपक्रम घ्यायला पाहिजे। समाजामध्ये आपल्याला काहीतरी आपण समाजाचे ऋणी आहोत असं समजून असे कार्यक्रम आयोजित करायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला सहभाग द्यायला पाहिजे अशी सर्वांना मी विनंती करतो। दरवर्षी या प्रकारे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि कंटिन्यू राबवले जातील हे अशी मी आपल्याला ग्वाही देतो या ठिकाणी। त्यानंतर सायंकाळच्या वेळेला यात्रा आहे। त्यानंतर कवठा नाका पोलीस चौकी येथे कवठाला राज्यमाता अहिल्यादेवी होळकर यांचा नावाने रस्त्याला नाव दिलेलं आहे। ते रस्त्याचं काम चालू असताना पाटील काढली गेली होती। त्यानंतर आता आज अनावरण पण आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आजच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्वांना एकदा अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि कार्यक्रमामध्ये असाच उत्स्फूर्त सहभाग सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती करतो।